नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 4साठी उपयुक्त असा गणिताचा सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। त्यामधील काही पहिला प्रश्न आहे, 8.5 रुपये म्हणजे किती पैसे? आता 1 रुपये म्हणजे किती? 1 रुपये म्हणजे 100 पैसे आणि 8.5 आपल्याला काढायचे किती? 8.5 रुपये। 8.5 रुपये म्हणजे 8.5 म्हणजे किती? 7 रुपये आणि 75 पैसे। आता 7 रुपये म्हणजे 700 पैसे आणि हे 75 पैसे त्याच्यामध्ये ॲड होतात, म्हणून पहिला पर्याय योग्य आहे। 8 रुपये 8.5 रुपये म्हणून पाऊण म्हणजे किती? 75 पैसे। पाऊण म्हणजे किती? 75 पैसे। 8.5 म्हणजे 7 रुपये 75 पैसे। 7 रुपयाचे किती होतात? 700 पैसे होतात आणि 75 पैसे त्यामध्ये मिळवायचे आहेत, म्हणजे 775 इतकी बेरीज येते, म्हणून हा चुकलेला आहे पर्याय। 775 पैसे इतका पर्याय, पहिला पर्याय बरोबर आहे। पुढचा आहे, 1 नोव्हेंबर रोजी मंगळवार असल्यास 14 नोव्हेंबर रोजी कोणता वार असेल? आता 1 नोव्हेंबरला कोणता वार आहे? मंगळवार आहे। 1 नोव्हेंबरला मंगळवार आहे। आता मी ट्रिक सांगते तुम्हाला की 1, 8, 15, 22 आणि 29 या तारखांना कोणता वार असतो? 1 तारखेला जो वार असतो तोच या तारखांना देखील असतो। म्हणजे आपल्याला 15 हे 14च्या आसपास आहे। 15 तारखेला कोणता वार आहे? मंगळवार आहे। 15 तारखेला कोणता वार आहे? मंगळवार आहे, म्हणून 14 तारखेला कोणता वार असेल? मग 14 15च्या आधी, म्हणून कोणता वार? सोमवार। म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे। चौथा पर्याय बरोबर आहे, म्हणजे सोमवार आहे। 14 तारखेला कोणता वार? कसं काढलं लक्षात आलं? 1 नोव्हेंबरला जो वार असतो तोच, म्हणजे 1 तारखेला कोणत्याही महिन्यातल्या 1 तारखेला जो वार असतो तोच वार 8 तारखेला देखील असतो, 15 तारखेला देखील असतो, 22 तारखेला देखील असतो आणि 29 तारखेला देखील असतो। म्हणून 15 तारखेला मंगळवार आहे, तर 14 तारखेला कोण वार असेल? सोमवार असेल। सोपं आहे। पुढचा आहे, 1025 पैसे म्हणजे किती? 1 पैसा म्हणजे किती? 1 रुपया म्हणजे किती? 1 रुपया म्हणजे 100 पैसे। तर इथे किती आहेत? 1025 आहेत। 1000 म्हणजे किती पैसे? 1000 म्हणजे 25 पैसे। जर आपण बाजूला हे पकडले तर 1000 म्हणजे किती पैसे? 1000 म्हणजे 10 रुपये। 1000 रुपये म्हणजे किती? 10 रुपये आणि वरचे 25 पैसे, म्हणून कोणता पर्याय बरोबर आहे? मग 10 रुपये 25 म्हणजे पैसे, म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे। तिसरा पर्याय योग्य आहे। पुढचा आहे, एका कारखान्यात, पुढचा प्रश्न आहे, एका कारखान्यात एका दिवसात 8 मोटारी तयार होतात, तर एका आठवड्यात किती मोटारी तयार होतील? असा प्रश्न आहे। एका दिवसात किती तयार होतात? 8 मोटारी तयार होतात आणि एका आठवड्यात किती तयार होतील? एका आठवड्यात किती दिवस असतात बरं? एका आठवड्यात असतात 7 दिवस, म्हणून 8 मोटारी, एका दिवसात 8 मोटारी तयार होतात, तर 7 दिवसात किती मोटारी तयार होतील? असा प्रश्न विचारलाय। सोपा आहे, गुणाकार करायचा आहे। 8 7 56 म्हणजे किती येईल? मग तिसरा पर्याय बरोबर आहे। एका दिवसात 8 मोटारी तयार होत असतील तर एका आठवड्यात 56 मोटारी तयार होतील। आता पुढचा प्रश्न आहे पहा, 2 तास 15 मिनिटे म्हणजे किती मिनिटे? आता 1 तास म्हणजे किती? 1 तास म्हणजे 60 मिनिटे। तर 2 तास म्हणजे किती? 2 तास म्हणजे 60 गुणिले 2 किती होतात? 120 मिनिटे आणि वरचे 15 मिनिटे त्याच्यामध्ये मिळवायचे किती होतात? 135 मिनिटे। किती होतात? 135 मिनिटे, म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे। 2 तास 15 मिनिटे म्हणजे 135 मिनिटे। पुढचा प्रश्न आहे, 6वा प्रश्न आहे, 75 या संख्येस 3 ने भागल्यास येणारा भागाकार किती?
आता 75 हे आपण सरळ ह्याच्यामध्ये काहीच वेगळं करायचं नाही, सरळ भागाकार करून पाहायचं आहे. 75 या संख्येस तुम्हाला जर तोंडी येत असेल तर योग्यच आहे, नसेल येत तर करून पाहायचं कच्चं. 3 1 3, 3 दुने 6, खाली राहिला 1, वरचा 5, 3 5 15, म्हणजे किती येईल आपलं उत्तर? भागाकार किती येतोय? 25. म्हणून पहिला पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा 7वा प्रश्न आहे, बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन होतो? त्यासाठी आपल्याला बालिका दिन कधी आहे ते माहिती असलं पाहिजे. मुलांना ते विद्यार्थ्यांना तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. त्यासाठी ते जे महत्त्वाचे दिवस आहेत ते पाठ करून ठेवायचे आहेत. बालिका दिन कधी असतो? कधी असतो? 3 जानेवारी. बालिका दिन कधी असतो? 3 जानेवारी. 3 जानेवारीला जर बालिका दिन असेल तर प्रजासत्ताक दिन कधी येतो? प्रजासत्ताक दिन येतो 26 जानेवारी. तर 3 जानेवारीला बालिका दिन तर किती दिवसांनी येतो? 3 आणि 26 मध्ये किती दिवसाचा फरक आहे? 3 आणि 26 मध्ये 23 दिवसांचा फरक आहे. म्हणून 3 आणि 26 म्हणजे 23 दिवसांचा फरक आहे. म्हणून बालिका दिनानंतर प्रजासत्ताक दिन 23 दिवसांनी येतो. आता पुढचा प्रश्न आहे, 6 तास 52 मिनिटे म्हणजे किती मिनिटे? 6 तास 52 मिनिटे. आपण मगाशीच पाहिलं 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि 6 तास म्हणजे काय येईल मग? 6 तास 52 मिनिटे म्हणजे 6 तासाचे 60 मिनिटे, 6 6 36 किती येतात? 360. आणि पुढे काय दिलेले आहे? 52 मिनिटे, म्हणजे ते त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत. 11 किती येतात? 412 मिनिटे. किती येतात? 412 मिनिटे, म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. पुढचा आहे, कोजागिरी पौर्णिमेसाठी 500 मिलीच्या 12 पिशवी दूध आणले तरी किती लिटर दूध आणले? आता 500 मिलीच्या किती? 12 पिशव्या आणल्यात. 500 मिलीच्या 12 पिशव्या आणल्या म्हणजे आपल्याला टोटल दूध जर काढायचं असेल 500 मिलीच्या 12 पिशव्या किती येतील मग? 12 पंचे 60 म्हणजे किती येईल? 6000 मिलीलिटर. किती येते हे? 6000 मिलीलिटर. हे किती येते? 6000 मिलीलिटर इतकं दूध येते. आपल्याला विचारलंय काय? तर किती लिटर दूध आणलं असं विचारले. किती लिटर दूध आणलं असं विचारले. म्हणून 6000 मिलीलिटर जर असेल तर 1 मिलीलिटर म्हणजे किती? 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 1000. म्हणून 6000 मिलीलिटर म्हणजे किती? 6000 मिलीलिटर म्हणजे 6 लिटर, म्हणजे तिसरा पर्याय 6 लिटरमध्ये विचारले म्हणून 6 लिटर दूध आणलेलं आहे. पुढचं आहे, सुरेखा रोज 2.5 लिटर दूध घेते म्हणजे ती किती मिलीलिटर दूध घेते? आता सुरेखा किती घेते दररोज? 2.5 लिटर दूध घेते आणि आपल्याला विचारलं आहे किती? काय? मिलीलिटरमध्ये विचारले. मग 1 लिटर म्हणजे किती? 1000 मिलीलिटर. मग 2 लिटर म्हणजे किती? 2 गुणिले 1000 म्हणजे किती होतं आहे? 2000 मिलीलिटर दूध. आणि त्यांनी विचारलं आहे काय? 2.5 लिटर घेते म्हणजे 2000 मिलीलिटर प्लस किती? 500 मिलीलिटर म्हणजे किती मिलीलिटर दूध घेते ती? 2500 मिलीलिटर इतकं दूध ते घेते. आपल्याला मिलीलिटरमधून विचारलं आहे म्हणून 2500 मिलीलिटर. 2 लिटर बरोबर आपल्याला मिलीलिटर काढायचं आहे. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर, 2 लिटर बरोबर 2000 मिलीलिटर आणि 500 2.5 म्हणजे अर्धा असतं ना, अर्धा 500 म्हणून 2500 मिलीलिटर इतकं दूध येतं आहे. पुढचा प्रश्न आहे, 30 मीटर लांबीच्या दोरीला 5 ठिकाणी समान अंतरावर कापले असता 2 तुकड्यांची लांबी किती? त्यांनी काय विचारलं आहे? 30 मीटर लांबीच्या दोरीला 30 मीटर लांबीच्या दोरीला 5 ठिकाणी कापलं तर एका 5 ठिकाणी जर कापलं आपण 30 मीटर लांबीच्या दोरीला तर त्याचे तुकडे किती होतात? 10 तुकडे होतात.
तुकडे किती होतात? 10 तुकडे होतात. म्हणजे 30 मिलीलीटर जर आपण 5 ठिकाणी कापलं तर त्याचे तुकडे किती होतात? 5 ठिकाणी जर 30 मीटरच्या दोरीला जर आपण किती ठिकाणी? 5 ठिकाणी कापलं तर त्याचे तुकडे किती होतात? 10 तुकडे होतात. किती तुकडे होतात? 5 ठिकाणी कापल्यावर डबल तुकडा होतो. एक ठिकाणी कापल्यावर 10 तुकडे होतात. किती तुकडे होतात? 10. म्हणून मग आपल्याला काय विचारलंय? 2 तुकड्यांची. 1 तुकड्याची किंमत हे विचारले असतं तर वेगळी गोष्ट, पण इथे काय विचारले आपल्याला? 2 तुकड्यांचा विचारलंय. म्हणून काय करायचं आहे? 10 ने 30ला जर भागलं तर किती येते? 3 येते. एक तुकडा कितीचा येतोय? 3 मीटरचा येतोय. एक तुकडा कितीचा येतोय? 30 मीटरचा येतोय. पण आपल्याला विचारलंय काय? 2 तुकड्यांचा विचारलंय. 2 तुकडे म्हणजे किती येईल मग? 2 तुकडे म्हणजे 6 मीटर. म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. एक तुकडा 3 मीटरचा. एक जर विचारला असतं तर एक तुकडा 3 मीटरचा आणि 2 तुकडे 6 मीटरचे असं आहे. आता 12वा प्रश्न आहे. 0.09 किलोग्रॅम प्लस 0.5 ग्रॅम वजा 120 मिलीग्रॅम हे जर यांची जर बेरीज आणि वजाबाकी केली तर चौथा पर्याय योग्य आहे. 90.38 मिलीग्रॅम इतके त्यांची उत्तर येते. आता पुढचा प्रश्न आहे पहा. पुढचा प्रश्न आहे सुषमाने दुकानातून 1.25 किलो रवा, 1/2 किलो तूप, 5 किलो साखर व 1/2 किलो डाळ खरेदी केली तर तिने एकूण किती वजनाचे सामान खरेदी केले असा प्रश्न आहे. पूर्ण प्रश्न दिसत नाहीये त्यामुळं मी तुम्हाला दाखवते. सुषमाने दुकानातून 1.25 किलो साखर. 1.25 किलो साखर म्हणजे किती? 1.25 किलो साखर म्हणजे 1 किलो. म्हणजे आता हे बाकीचं 1/2 किलो हे ह्याच्यामध्ये आहे म्हणून आपण सगळं किलोग्रॅममध्ये करून घ्यायचं आहे. ग्रॅममध्ये आहे म्हणून किलोग्रॅममध्ये करून घ्यायचं आहे. 1.25 किलो साखर म्हणजे 1.25 किलो रवा म्हणजे किती? 1250 ग्रॅम इतका रवा. 1/2 किलो साखर, 1/2 किलो म्हणजे काय? 250 ग्रॅम. आणि काय दिलंय? 5 किलो साखर. 5 किलो साखर म्हणजे 5000 ग्रॅम. आणि 1/2 किलो डाळ म्हणजे 1/2 किलो म्हणजे किती? 750 इतकं आहे. तर मग यांची बेरीज करायचं आहे. 0 2 2 4 आणि 1 7 आणि 3 10 आणि 2 12 आणि 5 आणि 1 6 आणि 1 7 7250 ग्रॅम म्हणजे किती? 7250 ग्रॅम म्हणजे 7.25 किलोग्रॅम म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे. 1.5 मीटर म्हणजे किती सेमी? आता 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1 मीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आता त्यांनी 1.5 मीटर विचारलंय. 1 म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 1.5 म्हणजे अर्धा. 1 आणि अर्धा म्हणून किती येईल मग? 150 सेंटीमीटर म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे. आयताचा प्रत्येक कोन टिंबटिंब असतो. लघुकोन, काटकोन, विशाल कोन, प्रविशाल कोन. काय असतो बरं आयताचा प्रत्येक कोन? काटकोन असतो. म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे? संयुक्त संख्या आहे असं विचारले. संयुक्त संख्या म्हणजे काय? 1 आणि ती संख्या त्याच्या व्यतिरिक्त इतर संख्येने त्या संख्येला भाग जातो म्हणजे ती संख्या किंवा त्या पाढ्यात असते. कोणती संख्या आहे बरं मग ह्यामध्ये? 79, 89, 31, 91 हे पर्याय आहेत. कोणता पर्याय बरोबर आहे? तुमच्या त्यासाठी मूळ संख्या पाठ हव्यात. त्यासाठी मूळ संख्या पाठ हव्यात. कोणती संख्या येईल मग? 91 ही संयुक्त संख्या आहे. 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण ते देखील तुमचं पाठ हवं. 1 ते 100 मध्ये
25 मूळ संख्या आहेत. संख्यांसहित तुम्हाला पाठ आहे. स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षेला जर तुम्हाला बसायचं असेल तर मूळ संख्या सर्व पाठ असायला हव्यात. आता पुढचा प्रश्न आहे पहा. सोहमने 19,350 रुपयांचे टेबल व 9,675 रुपयांच्या खुर्च्या विकत घेतल्या तर त्यांनी एकूण किती रक्कम खर्च केली, असा प्रश्न आहे. मी तुम्हाला संपूर्ण प्रश्न दाखवलेला आहे की सोहमने 19,375 रुपयांचे टेबल व 9,675 रुपयांच्या खुर्च्या विकत घेतल्या तर त्यांनी एकूण किती रक्कम खर्च केलेली आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण कच्चं काम वेगळ्या पेजवर करूया. इथे जास्त हे होतंय, गोंधळ होतोय, म्हणून आपण वेगळ्या पेजवर करूया. आता त्यांनी काय विचारलं आहे, टेबल आणि खुर्च्या यांची एकूण खर्च विचारला आहे. म्हणजे आपल्याला काय करावे लागेल, बेरीज करावी लागेल. 19,350 प्लस किती, खुर्च्या कितीच्या घेतल्या, टेबल किती, 9,675च्या खुर्च्या घेतलेल्या आहेत. आलं लक्षात. बेरीज करायची आहे यांची. 7 आणि 5 12, 6 आणि 3 9 आणि 1 10, 9 9 18 आणि 1 19 आणि किती आलेलं आहे, 29,025. म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. यांची बेरीज करायची आहे. एकूण रक्कम विचारली आहे म्हणून बेरीज करायची आहे. आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला उदाहरण समजून घ्यावं लागेल. उदाहरण समजून घेतलं तरच तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. त्यांनी काय विचारलं, 5,500 अधिक 4,500 अधिक पाऊणशे म्हणजे किती, असं त्यांनी विचारलेलं आहे. किती विचारलेलं आहे, 5,500. 5,500 म्हणजे किती, 5,500 म्हणजे 5,250. 4,500 आणि पुढे काय विचारलं आहे, पाऊणशे. पाऊणशे म्हणजे किती, 75 रुपये. 5 7 आणि 5 12, 7 8, 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 9, 9,825. 9,825 म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, 4 अंकी लहानात लहान समसंख्या. लहानात लहान समसंख्या कोणती असते, 4 अंकी 1,000 आणि 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती असते, 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती असते, 9,999. त्यांची काय करायचे, बेरीज किती आहे असं विचारलं आहे. यांची बेरीज आपल्याला करायची आहे. 9 9 9 आणि 10, 10,999 रुपये म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. चौथा पर्याय योग्य आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे, एका संख्येतून 29,638 वजा केले असता वजाबाकी 47,048 येते तर ती संख्या कोणती, असं विचारलेलं आहे. प्रश्न काय विचारलाय त्यांनी की या संख्येतून वजा केली असता वजाबाकी इतकी येणे. एका संख्येतून म्हणजे संख्या दिलेली आहे का आपल्याला, नाही. या संख्येतून एवढी वजा केली असता वजाबाकी एवढी. मग आपण काय करायचं आहे, त्याच्या विरुद्ध क्रिया करायची आहे. काय करायचं आहे आपल्याला, विरुद्ध क्रिया करायची आहे की 29 वजाबाकी किती येते, 47,048 इतकी. 47,048 इतकी वजाबाकी येते. कशामधून वजा केल्यावर, कोणत्या एका संख्येतून किती वजा केल्यावर, 29,638 या संख्येतून वजा केल्या. म्हणून यांची बेरीज करून टाकायची. 8 16 7 8 6 16 76,686 म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा,
49,185 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 68,903 इतकी येईल असा प्रश्न आहे. आपल्याला विचारलं आहे काय 68,175 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज इतकी येईल किती मिळवावेत म्हणून ह्याच्यामधून काय करायचं आहे ती संख्या 68,903 मधून आपल्याला काय करायचे आहेत 49,185 इतके वजा करायचे आहेत म्हणजे आपल्याला काय येईल यांच्यामध्ये किती मिळवावेत यांची बेरीज येईल म्हणून वजाबाकी करायची उलट क्रिया करायची आहे. आता आपल्याला 13 मधून 5 गेले 8 10 मधून 8 गेले 9 मधून 10 गेले 1 यांची किती येते याच्यामध्ये 9 मधून 2 गेले 7 18 मधून 9 गेले 9 एक देऊन टाकला किती राहिले 1 किती येतात 19,718 यांची वजाबाकी केल्यावर इतकं उत्तर येते. पुढचे काय आहे 1250 म्हणजे टिंब अधिक 75 1250 म्हणजे किती म्हणजे 1100 आणि 75 मिळवल्यावर किती येतात 1250 म्हणून तिसरा पर्याय 1100 प्लस 75 केलं तर काय येतात 1250 म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे आता पुढचा प्रश्न आहे पहा एका गावातील मतदारांची संख्या काय आहे एका गावातील मतदारांची संख्या 15,789 आहे त्यांपैकी 8,791 पुरुष मतदार असतील तर स्त्री मतदारांची संख्या किती असेल असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नाला परत एकदा वाचते एका गावातील मतदारांची संख्या 15,789 आहे त्यांपैकी 8,791 पुरुष मतदार असतील तर स्त्री मतदारांची संख्या किती आहे असं विचारले. आपल्याला दिलेले आहेत पूर्ण मतदारांची संख्या आणि त्यापैकी पुरुषांची संख्या दिलेली आहे स्त्री मतदारांची संख्या काढायची आहे म्हणून आपल्याला काय करावे लागेल मग आता त्याच्यामधून 15,789 मधून पुरुषांची पूर्ण मतदारसंख्येमधून पुरुषांची संख्या आपल्याला काय करावी लागेल वजा करावी लागेल आपल्याला तर स्त्री मतदारांची संख्या येईल काय येईल वजाबाकी 9 मधून 1 गेले 8 18 मधून 9 गेले 9 आता 17 मधून 8 गेले किती राहतात 17 मधून 8 गेले 15 मधून 9 गेले किती राहतात म्हणजे 6,998 म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढं काय दिलेलं आहे 13,500 15,000 कितीने कमी आहे 13,500 त्यांनी विचारलंय काय 13,500 म्हणजे किती 13,500 हे 15,000 15,000 म्हणजे किती 14,750 कितीने कमी आहे असं विचारले म्हणजे वजाबाकी करायची आहे 5 7 मधून किती राहिले 2 1 आणि 0 म्हणजे कितीने कमी आहे 1,250 म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे एका गावातील पुढचा प्रश्न आहे 26वा प्रश्न आहे आपला 26वा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती संख्या 48 व 36 या दोन संख्यांचा गुणाकार आहे असं असेल तर आपल्याला वेळ वाचवायचा आहे. आपल्याला काय विचारलंय पुढीलपैकी कोणती संख्या 48 आणि 36 पूर्ण गुणाकार 48 आणि 36चा पूर्ण गुणाकार करण्याऐवजी या दोन एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करायचा आहे 8 × 48 8
कशाच्या एकक स्थानी आहे? या संख्येच्या एकक स्थानी आहे. म्हणून डायरेक्ट हे उत्तर करायचं आहे. आणि तुम्हाला पूर्ण करून पाहायचं असेल यांचा गुणाकार तरी करू शकता, पण तुम्हाला मी आपल्या पेपरमध्ये वेळ वाचावा म्हणून तुम्हाला सोपी ट्रिक सांगितलेली आहे की या दोन संख्यांचा गुणाकार कोणता आहे असं विचारलं. जर इथं जर सगळ्या संख्यांच्या एकक स्थानी 8 असतील तर आपण हा पर्याय निवडता आला नसता, पण या ठिकाणी एकाच संख्येच्या एकक स्थानी 8 आहे. 8 सक 48 म्हणून हा 8 एकक स्थानी आहे, म्हणून पहिला पर्याय योग्य आहे. पुढचं काय आहे? 4 शतक गुणिले 6 दशक. 4 शतक म्हणजे किती? 4 शतक म्हणजे किती? 400. आणि 6 दशक म्हणजे किती? 60. यांचा गुणाकार किती येईल? 24,000. म्हणजे किती येईल मग? तिसरा पर्याय योग्य आहे. तिसरा पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, एका बागेत एका रांगेत 32 रोपे लावली आहेत. अशा 125 रांगांमध्ये एकूण किती रोपे लावता येतील असं विचारले. एका रांगेत किती आहेत? 32. तर काढायचं आहे काय आपल्याला? 125 रांगांमधल्या रोपांची संख्या काढायची आहे. म्हणून 125 गुणिले 32 असे गुणाकार आपल्याला केला तर काय येईल? यांची संख्या येईल 5 दुने 10. चला 1 2 दुने 4 आणि 1 5 बे 1 बे 0 3 5 15. चला 1 3 दुने 6 आणि 1 7 आणि 3 1 3. म्हणजे किती येतं आहे आपलं उत्तर? 5 5 10. चला 1 7 8 9 10. किती येतं आहे? 4000. म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, 984ला 72ने भागले तर भागाकार किती येईल? यामध्ये सरळ सरळ भागाकार आहे. यामध्ये काय आहे? सरळ सरळ भागाकार आहे. मी तुम्हाला कच्च्या पेजवर दाखवावं लागेल. सरळ सरळ भागाकार करायचा आहे. काय सांगितलं आहे त्यांनी? 984 या संख्येला 12ने भागले असता गुणाकार किती येईल असं विचारलेलं आहे. आता तुम्हाला त्यासाठी पहाडे पाठ असावे लागतील. 12 8 96. खाली राहिले 2 वरून घेतला 4. 12 दुने 24. म्हणजे किती उत्तर आलेलं आहे? 82. म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. आता पुढचा प्रश्न आहे, एका मळ्यात काय प्रश्न आहे? एका मळ्यात 7 रांगांत 973 रोपे लावली तर प्रत्येक रांगेत किती रोपे लावली असा प्रश्न विचारला. एका रांगेत किती आहेत? 7. तर 973 रोपे लावण्यासाठी किती रांगा लागतील? म्हणजे या ठिकाणी देखील आपल्याला काय करावे लागेल? गुणाकार करावे लागेल. एका रांगेत किती आहेत? 7 रोपे. एका रांगांमध्ये एका मळ्यात 7 रांगामध्ये किती रोपे लावायचे आहेत आपल्याला? 973 रोपे लावायचे आहेत. तर एका रांगेत किती म्हणून भागाकार करायचा आहे. 7 1 7. खाली किती राहिले? 8. पुढचा आहे 7 3 7 9 63. म्हणजे किती उत्तर आलेले आहे? 139. म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. एकतीसवा प्रश्न चालू आहे पहा आपल्या. पुढचा प्रश्न आहे, 3 मीटर लांबीची रिबन समान अंतरावर 5 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? रिबन किती लांबीची आहे? 30 मीटर
आणि आपल्याला उत्तर कशामध्ये दिल्यात, हे इथं आहे मीटरमध्ये आणि उत्तर काय आहे सेंटीमीटरमध्ये, म्हणून आपल्याला मीटरचं आधी सेंटीमीटरमध्ये आपल्याला कन्व्हर्ट परिवर्तन करावं लागेल. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 3 मीटर म्हणजे किती मग 300 सेंटीमीटर. आणि ती किती ठिकाणी कापली, 5 ठिकाणी कापली तर ते किती तुकडे होतील, 10 तुकडे होतील. म्हणजे ह्याला काय करायचं आहे, 10ने काय करायचं आहे भागायचं. 10 तुकडे होतात ना, 5 ठिकाणी कापल्यावर 10 तुकडे, 4 ठिकाणी कापल्यावर 8 तुकडे, 10 तुकडे होतात. म्हणून काय करायचं आहे आपल्याला 10ने याला भागायचं आहे. 10 त्रिक 30 म्हणजे एका तुकड्याची किती येईल, लांबी किती येईल मग 30 सेंटीमीटर. म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, ताशी 12 किमी वेगाने 6 तासांत एका सायकल स्वाराने कापलेले अंतर किती. ताशी 12 किमी वेगाने किती आहे, ताशी 12 किमी वेग आहे आणि किती तास का हे केलेला आहे, 6 तास प्रवास केलेला आहे. किती अंतर 72 काय येईल, 72 किलोमीटर, किलोमीटरमध्ये आहे म्हणून 72 किलोमीटर म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, 500 मीटर म्हणजे किती किलोमीटर. 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर, पाव किलोमीटर की अर्धा किलोमीटर. आता 1 किलोमीटर म्हणजे किती, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. इथं किती आहे, 1000च्या निम्म आहे म्हणजे चौथा पर्याय अर्धा किलोमीटर. 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर हा पर्याय बरोबर आहे. पुढचा आहे 42 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे किती, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर 42 मीटर म्हणजे किती, किती येईल 42 सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये आहे 42 सेंटीमीटर. सोपं उदाहरणं आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, प्रत्येकी 800 ग्रॅम साखर याप्रमाणे 50 व्यक्तींना वाटण्यासाठी किती साखर लागेल असं विचारलं. प्रत्येक व्यक्तीला किती करायचे आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्यक्तीला 800 ग्रॅम द्यायचे पण 50 व्यक्तींसाठी द्यायचे आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. 800 ग्रॅम साखर 50 व्यक्तींना देण्यासाठी म्हणून यांचा गुणाकार करावा लागेल. 50 0 0 50 0 0 8 पंचे 40. किती येते, 40,000 ग्रॅम इतके येते. 40,000 ग्रॅम म्हणजे किती येईल मग, 40,000 ग्रॅम म्हणजे 40,000 ग्रॅम म्हणजे 40 किलोग्रॅम. 1 ग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. तर 40,000 ग्रॅम म्हणजे 40 किलोग्रॅम इतकं उत्तर येते. आता पुढचा प्रश्न आहे पहा, पुढचा प्रश्न आहे 64,000 मिलीलिटर बरोबर किती लिटर. 1 लिटर म्हणजे किती, 1 लिटर तर 1000 मिलीलिटर. मग 64,000 मिलीलिटर म्हणजे किती येईल मग, 64,000 मिलीलिटर म्हणजे 64 लिटर. सोपा प्रश्न आहे. फक्त हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे की 1 लिटर म्हणजे किती, 1 ग्रॅम म्हणजे किती, 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात असल्या पाहिजेत. आता पुढचा प्रश्न आहे, 2.5 तास अधिक पाऊण तास बरोबर किती तास. 2.5 तास, आता 2.5 तास आणि पाऊण तास किती होतात, 2.5 तास आणि पाऊण तास 3.25 तास. सोपं उदाहरण आहे. 2.5 तास आणि पाऊण तास म्हणजे 3.25 तास.
आता पुढचा प्रश्न आहे, तास काटा 4 व 5 मध्ये व मिनिट काटा 9 वर आहे तर किती वाजले आहेत. आता हे उदाहरण समजून देण्यासाठी घड्याळ काढावं लागेल आपल्याला. घड्याळ काढायचं आहे म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. तसंही काढणं सोपं आहे, पण घड्याळ काढलं तर तुमच्या पटकन लक्षात येईल. तासकाटा आणि मिनिट काटा, तासकाटा कुठे आहे 4 व 5च्या मध्ये, इथे काय आहे तासकाटा आहे. आणि मिनिट काटा कुठे आहे, मिनिट काटा 9 वर आहे. म्हणजे किती वाजलेले आहेत बरं, तुमच्या लगेच लक्षात येईल. पर्याय आहेत 9 वाजून 25 मिनिटे, 4 वाजून 45 मिनिटे, 5 वाजून 45 मिनिटे आणि 3:45 आहेत का. 3:45 आहेत का, हे 4:45 आहेत. म्हणजे 4 वाजून 45 मिनिटे म्हणजे 4:45, 4:45 नाहीत 4:45 वाजलेले आहेत. म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. पुढीलपैकी कोणत्या वर्षी 366 दिवस असतील. 366 दिवस कधी असतात, लीप वर्षामध्ये असतात. 366 दिवस लीप वर्षामध्ये. लीप वर्ष कसं चेक करतात, लीप वर्ष कसं चेक करतात, पर्याय 2002, 2004, 2006 आणि 2010. लीप वर्ष कसं चेक करतात, त्याच संख्येला 4ने भाग द्यायचा आहे. जर जात असेल तर त्या संख्ये लीप वर्ष. कोणत्या संख्येला 4ने भाग जातो, या संख्येला 4ने भाग जातोय. शेवटच्या 2 संख्येला अंकांना 4ने भाग जातोय, म्हणून हे लीप वर्ष आहे 2004. म्हणून 265 आपला पर्याय आहे. दुसरा पर्याय बरोबर आहे. आता 6 दस्ते म्हणजे किती डझन, 6 दस्ते म्हणजे किती डझन. एक दस्ता म्हणजे किती डझन असतात, 2 डझन. तर 6 दस्ते म्हणजे किती डझन, 12 डझन. 6 दस्ते म्हणजे 12 डझन. म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, 6 जानेवारीला बुधवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. 6 जानेवारीला काय आहे, 6 जानेवारीला बुधवार आहे तर महिन्यात कोणता वार. जानेवारी महिना किती दिवसाचा आहे, 31 दिवसाचा आहे. 31 दिवसातले 1, 2 आणि 3 या तारखा 5 वेळा येतात. या तारखांचे वार 5 वेळा येतात, बाकी वार येत नाहीत. आता 6 जानेवारीला जर बुधवार आहे तर 1 तारखेला कोण वार असेल मग. आता त्यासाठी तुम्हाला उदाहरण समजून सांगते. 1 तारखेला कोण, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 तारखेला काय आहे, बुधवार आहे. 5 तारखेला कोणता वार येईल मग, मंगळवार. 4 तारखेला कोण वार येईल, सोमवार. 3 तारखेला रविवार. 2 तारखेला शनिवार आणि 1 तारखेला शुक्रवार. म्हणजे कोणते वार येतील 5 वेळा, शुक्रवार येईल, शनिवार येईल, रविवार येईल. कोणते वार येणार नाही, सोमवार, मंगळवार, बुधवार. यापैकी कोणता पर्याय आहे आपल्याकडे, आपल्याकडे पर्याय आहे सोमवार. म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे. कसं काढलं लक्षात आलं. 31 तारखेचा जर वार, 31 तारखेचा जर महिना असेल तर 1, 2, 3 या तारखांचे वार काय येतात, या तारखांचे वार येतात 5 वेळा. बाकी सर्व वार काय येतात आपल्याला सांगता येतील. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे, एकाच प्रकारच्या 8 इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत 3800 आहे, 3800 आहे तर प्रत्येक उपकरणाची किंमत किती असेल. 8 इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत किती आहे, 8 उपकरणांची किंमत 3800 आहे तर एका उपकरणाची किंमत प्रत्येक म्हणजे एका उपकरणाची किंमत विचारलेली आहे. म्हणून काय करावे लागेल आपल्याला, 1 काढायचं आहे म्हणून भागाकार करावे लागेल. 8 चोक 36
38मधून 36 गेले, किती राहतात? 8 दुने 16, खाली किती राहतात? 4, वरून 0 घेतला. 8 पंचे 40, म्हणजे किती उत्तर येते? 425. म्हणजे एका उपकरणाची किंमत काय आहे? प्रत्येक उपकरणाची 425 रुपये किंमत आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, वर्तुळाला किती सममित अक्ष असतात? किती असतात? 0, 2, 10 की असंख्य? वर्तुळाला किती सममित अक्ष असतात? असंख्य सममित अक्ष असतात. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर सममित आहे? जे HL H डबल आलेला आहे, Hच सममित आहे, पण इथे दुसरा पर्याय आहे, घ्यावा लागेल N. आपण R घेऊ, या ठिकाणी R हा पर्याय घेऊया. H हे सममित अक्षर आहे, मुळाक्षर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या आकृतीला 4 शिरोबिंदू असणार नाहीत? असा प्रश्न आहे. शिरोबिंदू नसणार. पर्याय त्रिकोण, चौकोन, चौरस आणि आयत. आता चौकोनाला देखील 4 शिरोबिंदू असतात, चौरसाला देखील असतात, आयताला देखील असतात, त्रिकोणाला 4 शिरोबिंदू नसतात. पुढचा पर्याय आहे, पुढीलपैकी अचूक विधान कोणते? काय विधाने आहेत? समद्विभुज त्रिकोणात 2 बाजूंची लांबी समान असते. समद्विभुज त्रिकोणात 2 बाजूंची लांबी समान असते. आयताच्या सर्व बाजूंची लांबी समान असते. अचूक विधान विचारले, आयताच्या सर्व बाजूंची लांबी समान असते का? नसते. हे म्हणजे चुकीचं आहे हे विधान. चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात. पुढचा आहे, विषमभुज त्रिकोणाच्या तिन्ही कोन समान मापाचे असतात. विषमभुज त्रिकोणाचे तिन्ही कोन समान मापाचे असतात का? विषमभुज त्रिकोणाचे समान मापाचे नसतात, असमान मापाचे असतात. पुढचा आहे, चौरसाच्या सर्व कोनांचे या ठिकाणी 2 अचूक विधाने. समद्विभुज त्रिकोणात 2 बाजूंची लांबी समान असते, म्हणजे या ठिकाणी 2 पर्याय योग्य अचूक विधाने आहेत. 1 आणि पहिला आणि चौथा हे 2 चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात. हे 2 पर्याय बरोबर आहेत. आपल्याला पर्यायांमध्ये पेपरमध्ये कधीतरी अ आणि ब बरोबर 1 किंवा 2 बरोबर असं असतात, म्हणजे या ठिकाणी 2 पर्याय बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी 16 सेमी आहे, तर त्या वर्तुळाच्या व्यासाची लांबी किती? वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी 16 आहे. सर्वात मोठी जीवा प्रश्नामध्येच उत्तर दिलेले आहे. पहा, सर्वात मोठी जीवा म्हणजे काय? वर्तुळाचा व्यास असतो, आणि त्यांनी विचारलंय काय? वर्तुळाच्या व्यासाची लांबी, म्हणजे आपलं उत्तर 16 येईल. पर्याय आहेत 8 सेंटीमीटर, 16 सेंटीमीटर, 32 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. सगळ्यात मोठी जीवा किती सेंटीमीटरची आहे? 16. आणि आपला नियम काय आहे? सगळ्यात मोठ्या जीवा हीच व्यास असते, म्हणून 16 सेंटीमीटर हे उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, 8 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती? 8 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती असते? आता चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू, किंवा 4 बाजूंचा गुणा बेरीज करायची आहे. आता 4 8 32, किंवा तुम्ही 4 वेळा घेऊन पण हे करू शकता, म्हणून 32 हे उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, एका आयताची लांबी 12 सेमी असून रुंदी 4 सेमी आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती? आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे?
लांबी गुणिले रुंदी म्हणजे 12 गुणिले 24. किती उत्तर येते? 12 चौक 48. पण 48 सेमी येईन का? क्षेत्रफळ म्हटलं की 14 सेमी असं असतं. क्षेत्रफळ म्हटलं की 14 सेमी हेच उत्तर आपण द्यायचं आहे. जर आपण सेमीमध्ये उत्तर दिलं 48 सेमी, या ठिकाणी 2 ऑप्शन तुम्हाला फसवण्यासाठी आहेत पहा, 14 सेमी आणि सेमी. आता क्षेत्रफळ जर आपल्याला द्यायचं म्हटलं तर सेमीमध्ये नाही येत, 14 सेमीमध्ये येतं, म्हणून पहिला पर्याय योग्य आहे. आता पुढचं उदाहरण आहे, पुढीलपैकी कोणते गोलाचे उदाहरण आहे? डबा, क्रिकेटचा चेंडू, पुस्तक की विदूषकाची टोपी. कोणता पर्याय बरोबर आहे? गोलाचं उदाहरण म्हटलंय आपल्याला, गोलाचं. क्रिकेटचा चेंडू हे गोलाचं उदाहरण आहे. यासारखे अनेक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.